विरोधकांनी मात्र आज तुमच्या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करता, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरून ताबडतोब हटवण्यात नाही, पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं? सभागृहामध्ये कोण बोलत नाही, कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एकाने पण काय बोललं नाही याबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय. पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती, माझ्या नाव घेऊन ना, माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे, एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही, कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? तुम्ही विरोधकांना इथे बोलवा, त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा. पाहिजे तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो. कोणी केली मॅडम? एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही. तुमचे कॅमेरा लागलेले आहेत, सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय. कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू? ही मागणी झालेली नाही. कुठले विरोध? मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोधक, त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते. एक 7-8 टकली कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते. त्याला कोणा काय मागणी करायची? एवढी मोठी मागणी करू नका, चुकून सरकार बिरकार पडेल. गेले 3 ते 4 महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आली. कोणाबद्दल बोलले ते? मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय, इथे कोणाबद्दल बोलतायत? अंबादास दानवे आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं? मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, मला दाखवा व्हिडिओ दाखवा. विरोधक रेकॉर्डवर माझं म्हणणं काय, सभागृह चालू आहे, तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरचे सभागृह कव्हर करतात, फ्लोर ऑफ द हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं. आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली तर इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे, हा, हे असं कोणी बोलू शकतं? आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये. नितेश राणे साहेब, अर्जन होता आला नाही, त्यामुळे काय एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही, त्यामुळेच हे सगळं घडलं का? कोणी? उद्धव ठाकरेला? नाही, त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता. म्हणजे मला पण उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायला आलं नाही हो साहेब. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय,